बरं झालं शैलेशने एक दिवस अगोदर टोमॅटो आणून ठेवले होते, नाहीतर मी जी भाजी बनवणार आहे ना ती आज काही जमली नसती मला बनवायला. तर इथे मी छोलेची भाजी बनवते आणि ही भाजीची रेसिपी मी अपलोड केलेली आहे. पण एका ताईला पाहिजे होती की पुन्हा ताई सांगा आम्हाला की जी भटुरेसोबत खाऊ शकणार किंवा भातासोबत, चपातीसोबत, पराठ्यासोबत. तर ही भाजी अशीच आहे. कुकरमध्ये छोले, कांदा, टोमॅटो, तेजपत्ता, मीठ टाकून मी शिजवायला ठेवून दिलं आणि एका साईडला इथे मी ड्रॅगन फ्रूट कट करायला घेतले. कारण ही जी फळं आहेत ना ही लवकर संपवावी लागतात. माझे जेठ आले होते 2 दिवसा अगोदर आणि ते ड्रॅगन फ्रूट्स, पेअर, मँगो हे सर्व ना फ्रूट्स घेऊन आले. मी तुम्हाला बोलली पण आहे की मुंबईवरून मी जाते ना तेव्हा पण खाली हात येत नाही आणि तिथून पण कोणी यायचं असलं तरी पण खाली हात येत नाही, असं आहे. आता एका साईडला छोले होते तोपर्यंत मी पीठ पण मळून घेतलं आणि दुसऱ्या साईडला ना रात्रीचे 4-5 चपात्या उरल्या होत्या तर त्याचा ना चिवडा पण बनवून घेतला. हा चिवडा ना योहानला खूप आवडतो म्हणून मला बनवावा लागतो. मग इथे छोले पण शिजले होते तर मी कुकरचं झाकण ओपन केलं आणि तेजपत्ता त्यातला काढून घेतला. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं. लक्षात ठेवा की ह्यामध्ये पाणी टाकताना ना एकदम जास्त पण टाकायचं नाही आणि एकदम कमी पण नाही आणि भरभरून शिट्या घ्यायच्या जेणेकरून ते एकदम मऊ होणार असं. मग त्यानंतर ना इथे मी छोले मसाला टाकला, त्यानंतर आपले बेसिक मसाले टाकून घेतले आणि आता 5 मिनिटासाठी पुन्हा उकळी येण्यासाठी ठेवलं आणि एका साईडला पटकन मग उकळी येऊन झाली होती. मग तडक्यासाठी मी तेल टाकलं आणि मग थोडंसं जिरं, हिंग, कढीपत्ता आणि आपली कसुरी मेथी हा तडका छोल्याच्या भाजीवर टाकून सर्व मिक्स करून घेतलं. ही भाजी बनवायला मला का आवडते माहिती आहे का? 2 रिझन आहेत. एक रिझन तर एकच भांडं लागतं म्हणजे कुकरमध्येच होऊन जाते आणि दुसरं म्हणजे की काही पूर्वतयारी करायची गरज नाही. म्हणजे फक्त रात्री छोले भिजत ठेवायचे आणि मग सकाळी अशी भाजी बनवायची बस. काही उकळवून वगैरे ठेवायची गरज पडत नाही आणि कसल्या मसाल्याची पण गरज पडत नाही. आणि मी ह्या भाजीमध्ये ना जास्त गरम मसाल्याचा पण यूज करत नाही कारण छोल्या मसाल्यामध्ये सर्व काही असतं म्हणून. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.